लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे जळगावमधील महिला या संतप्त झालेल्या आहेत। बालविकास कल्याण केंद्रामध्ये महिला या घुसलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लवकरात लवकर देण्याची मागणी या महिलांकडून करण्यात येते। जळगाव जिल्ह्यामध्ये 10 लाखांहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र आहेत। केवायसी नंतर 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा न झाल्यामुळे या महिलांचा उद्रेक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। शेतकऱ्याला भाव द्या असं म्हणणं आहे आमचं। लाडकी बहीण योजना करून अर्धे पैसे येतात महिलाचे, अर्ध्या महिलाचे येतात नाही। हे काय चालू आहे म्हणजे आम्हाला बी समजेल पाहिजे। एवढी गर्दी हे सकाळचे बाय उपाशी तावणीला भुकीला येतात, तो लहानच बाहेरले छोटे छोटे मुलं बाहेर घेऊन आले। थंडीचं वातावरण आहे, यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? तुम्हाला आम्ही पैसे घरी मागायला आले नव्हते, आम्हाला तुम्ही पैसे स्वतःहून चालू केले। म्हणजे त्याच्यामध्ये दुजाभाव कशाबद्दल तुम्ही सारख्या बहिणी सारखं ठेवा। त्याच्यामध्ये पैशावाल्या बहिणींना पडतंय आणि ज्या बायांना गरज आहे अत्यंत त्यांना आज मी कामाचा होका बंद करून इथं आली आहे। त्यांच्या घरी काही पण नाही, त्यांना का माझ्या बरोबर माझी गतिमंत मुलगी आली, तिथं बाहेर बसून आली मी तिला। आम्हाला काहीच नाही, शेत नाही, घरी नोकरीवर पण नाही आम्हाला। मग लाडकी बहिणीचे पैसे का नाही मिळत आहे बा? आम्ही केवायसी पण केले, मग सरकार अशी योजना काढतात, मग गरीब लोकांची चुका होतात ना अशा। आम्ही रोज बुडून इथं आलाय, आम्ही गरीब लोक आहे भरपूर, आमच्याकडे काहीच नाहीये। तुम्ही किती दिवसापासून चक्र मारताय? बस 4-5 चक्र झाले आमच्या इथं। जळगावमधील हे दृश्य आपण पाहतोय। लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे या महिला काहीशा संतप्त झाल्याचं दिसतंय। महिला आणि बालविकास कल्याण केंद्रामध्ये या सगळ्या महिला पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी आपला संताप हा व्यक्त केलेला आहे। केवायसी केल्यानंतर देखील अनेकांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले नाहीत आणि त्यामुळे महिलांकडून हा संताप व्यक्त केला गेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।